ग्रामीण समुदायाच्या जमिनीवरील हक्कांसाठी अखिल भारतीय किसान सभेने सोमवारी काल 2 जूनला डहाणू प्रांत कार्यालयावर भव्य आणि शांततापूर्ण आंदोलन छेडले। ठाणे पालघर जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हजारोंच्या संख्येने शेतकरी, मच्छीमार, महिला वर्ग आणि युवक सहभागी झाले होते। डहाणूसह संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांवर एकाच दिवशी झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनही सतर्क झाले होते। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या मोर्चात घोषणाबाजी, मागण्यांची पत्रके, बॅनर, फलक झळकत होते। जमीन आमची, हक्क आमचा, वन जीवन आमच्या नावावर करा, महिलांना शेती हक्क मिळालेच पाहिजेत अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या। गावपाड्यातील महिला, पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। आंदोलकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ही लढाई केवळ जमिनीसाठी नाही, तर शेतकरी, आदिवासी आणि महिलांच्या हक्क, सन्मान आणि अस्तित्वाच्या संघर्षाचे प्रतीक आहे। अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने शेतकऱ्यांचे प्रश्न, जमिनीवरील अन्याय आणि प्रशासनाच्या धोरणांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे। शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने पावले उचलावीत। मागण्या काय आहेत ते पाहूयात। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किसान सभेने केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारवर कठोर शब्दात टीका केली। विशेषतः 2006 साली मंजूर झालेल्या वनाधिकार कायद्याची अद्यापही अंमलबजावणी न झाल्याने आदिवासी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही। शेतकरी कसत असलेली 10 एकर पर्यंतची संपूर्ण वन जमीन त्यांच्या नावे करण्यात यावी। ठाणे पालघर जिल्ह्यातील 50.99% वन दावे अपात्र ठरवले गेले आहेत। डहाणू आणि पालघर तालुक्यातील हजारो शेतकरी आणि मच्छीमारांचे जीवन उद्ध्वस्त करणारे वाळवंट बंदर तात्काळ रद्द करावे। समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन औद्योगिक प्रकल्पासाठी होणारे मोठ्या प्रमाणावरील जमीन संपादन थांबवावे। नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांना मिळावी। अशा विविध मागण्यांसाठी जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। तर या आंदोलनाचे नेतृत्व माकप आमदार विनोद निकोले तसेच किसान सभेचे प्रमुख नेते चंद्रकांत घोरखना, रडका कलांगडा, लहाणी दोडा, निलिमा माळी, राजेश दळवी, कमलेश राबड आणि रामदास सुतार यांनी केले। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, डहाणू।